त्या ठिकाणी विशेष तयारी करण्याचं काम भाजपकडून सुरू झालेलं आहे आणि त्या अंतर्गत सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा उमेदवाराची चाचपणी आणि उमेदवाराचा आणि मतदारसंघाचं सर्वेक्षण करण्याचं काम सुरू झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपकडून आता सध्या संजय पाटील जे माजी खासदार होते 2 वेळा भाजपचे, तर ते आता भाजपमध्ये नाही आहेत, ते राष्ट्रवादी अजित पवार पक्षात आहेत। त्यांचा अजूनही अद्यापही भाजपमध्ये पक्षप्रवेश झालेला नाही। त्यामुळं भाजपकडून पृथ्वीराज देशमुख यांच्या नावाची चर्चा आणि यांच्या नावाच्या संदर्भातली जी चर्चा होते आणि त्या अनुषंगात जे सर्वे होत आहेत त्याच्यामधली जी आहे ती जी आपण चर्चा करणार आहोत। आता सध्या विद्यमान खासदार जे विशाल पाटील आहेत हे काँग्रेसचे अपक्ष सहयोगी खासदार आहेत। त्यामुळं जर उद्या पृथ्वीराज देशमुख आणि विशाल पाटील यांची लढत झाली किंवा संभाव्य लढत झाली तर काय होऊ शकतं, अशा प्रकारचं एक चित्र सध्या वेगवेगळ्या पद्धतीनं सर्वे आणि वेगवेगळ्या माध्यमातून सुरू आहे। नमस्कार, मी हनुमंत मोहिते, हनुमंतमोहिते.सोनेरा माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत आहे। जरी आत्ता लोकसभा निवडणुका लांब असल्या तरीसुद्धा भाजपनं एक अंतर्गत तयारी सुरू केलेली आहे आणि डिलिमिटेशन विधेयक जे आहे ते आता केंद्रामध्ये कधीही मंजूर होईल अशा प्रकारची परिस्थिती आहे। लवकरच ते विधेयक संसदेत सादर होईल आणि त्यानंतर त्याच्याबद्दल चर्चा होईल। पण मतदारसंघ आयडेंटिफिकेशन करणं आणि ज्या मतदारसंघामध्ये भाजपचा पराभव झालेला आहे त्या ठिकाणी विशेष तयारी करण्याचं काम भाजपकडून सुरू झालेलं आहे आणि त्या अंतर्गत सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा उमेदवाराची चाचपणी आणि उमेदवाराचा आणि मतदारसंघाचं सर्वेक्षण करण्याचं काम सुरू झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपकडून आता सध्या संजय पाटील जे माजी खासदार होते 2 वेळा भाजपचे, तर ते आता भाजपमध्ये नाही आहेत, ते राष्ट्रवादी अजित पवार पक्षात आहेत। त्यांचा अजूनही अद्यापही भाजपमध्ये पक्षप्रवेश झालेला नाही। त्यामुळं भाजपकडून पृथ्वीराज देशमुख यांच्या नावाची चर्चा आणि यांच्या नावाच्या संदर्भातली जी चर्चा होते आणि त्या अनुषंगात जे सर्वे होत आहेत त्याच्यामधली जी आहे ती जी आपण चर्चा करणार आहोत। आता सध्या विद्यमान खासदार जे विशाल पाटील आहेत हे काँग्रेसचे अपक्ष सहयोगी खासदार आहेत। त्यामुळं जर उद्या पृथ्वीराज देशमुख आणि विशाल पाटील यांची लढत झाली किंवा संभाव्य लढत झाली तर काय होऊ शकतं, अशा प्रकारचं एक चित्र सध्या वेगवेगळ्या पद्धतीनं सर्वे आणि वेगवेगळ्या माध्यमातून सुरू आहे, तर त्याची आपण चर्चा करणार आहोत। संजय काका पाटील ज्या वेळेला भाजपचे खासदार होते त्याच्यावेळेला अंतर्गत त्यांना भाजपमधून खूप विरोध झालेला होता त्यावेळेला आणि त्यांच्या स्वभाव आणि त्यांच्या कामाची पद्धत यामध्ये अनेक वेळेला तक्रारी उद्भवत होत्या आणि त्यांचे विरोधकांचे असलेले संबंध हा सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरत होता। पण पृथ्वीराज देशमुख हे ज्या वेळेला जवळजवळ 3 ते 5 वर्ष हे भाजपचे जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी सगळ्यांशी असलेले सौहार्दपूर्ण संबंध जपतात, तर त्यांचे अतिशय चांगले संबंध भाजप अंतर्गत आहेत। त्यामुळे त्याचा फायदा त्यांना होईल अशा प्रकारची एक सध्या एक सर्वेक्षणामधून दिसतंय। तर त्याच्यामध्ये जे भाजपचे विद्यमान 4 आमदार आहेत त्यातले एक आमदार सतेज देशमुख हे हातकणंगले मतदारसंघात, पण उरलेले जे 3 आमदार आहेत म्हणजे एक सुधीर गाडगीळ सांगलीचे, मिरजेचे सुरेश खाडे आणि जतचे गोपीचंद पडळकर, या 3 आमदारांशी पृथ्वीराज देशमुख यांचे संबंध चांगले आहेत। त्यामुळे हे 3 आमदार म्हणजे या 3 आमदारांनी संजय काका पाटील यांना किती मदत केली याबद्दलची चर्चा त्यावेळेला होती। त्याच्यामध्ये सांगली आणि मिरजेमध्ये विशाल पाटलांना लीड मिळालेलं होतं, त्यामुळे 2 आमदारांनी नेमकं काय काम केलं अशा प्रकारचा प्रश्न त्यावेळी उपस्थित होता। पण यावेळेला पृथ्वीराज देशमुखांचे अतिशय चांगले संबंध या 3 आमदारांशी आहेत। गोपीचंद पडळकर यांनी तर त्यांची उमेदवारी ही पलूसमधला ज्या नगरपालिका निवडणूक होत्या त्याच वेळेला जाहीर केली होती। याच्याबरोबरीने जे भाजपचे इतर नेते आहेत म्हणजे सम्राट महाडिक असतील, राहुल महाडिक असतील, त्यानंतर वैभव पाटील असतील, त्यानंतर अमरसिंग देशमुख असतील, त्यानंतर जे वेगवेगळे नेते आहेत तर त्यांच्याशी सुद्धा पृथ्वीराज देशमुख यांचे चांगले संबंध आहेत। म्हणजे पृथ्वीराज पाटील इथले सांगलीचे असतील, जयश्री ते पाटील असतील, तर यांच्याशी सुद्धा अतिशय चांगले जिव्हाळ्याचे संबंध आहेत। याबरोबरच महायुतीचे जे आहेत नेते त्यांच्याशी सुद्धा त्यांचे चांगले संबंध आहेत। म्हणजे सुहास बाबर यांचे संबंध संजय काका पाटील यांच्याबरोबरचे थोडे अडचणीचे राहिलेत, पण पृथ्वीराज देशमुख यांचे संबंध दुष्काळी फोरममुळे अनिल बाबर यांची चांगले होते आणि सुहास बाबर यांच्याशी सुद्धा त्यांचे संबंध चांगले आहेत। जनस्वराज्य पक्षाचे नेते आहेत समित कदम यांच्याशी सुद्धा त्यांचे संबंध चांगले आहेत। याबरोबरच जे मोहन मनखंडे आहेत मिरजेचे, शिवसेनेचे शहरप्रमुख बजरंग पाटील असतील, त्यांच्यासुद्धा अतिशय सौहार्दपूर्ण संबंध आहेत। दुसऱ्या बाजूला रयत क्रांती संघटनेचे आमदार सदाभाऊ खोते यांच्यासुद्धा चांगले संबंध आहेत त्यांचे। तर याही कसोटीवर याही पॅरामीटर्सवर पृथ्वीराज देशमुख हे अग्रेसर ठरतात अशा प्रकारची परिस्थिती आहे। अजितदादा पवार गटाचे जे नेते आहेत म्हणजे ज्यांनी विशाल पाटलांच्या
उमेदवारीमध्ये आणि विजयामध्ये मोठा वाटा उचलला. त्याच्यामध्ये राजेंद्रनाथ देशमुख असतील, विलासराव जगताप असतील, अजितराव घोरपडे असतील. तर या 3 नेत्यांशी सुद्धा अतिशय चांगले संबंध पृथ्वीराज देशमुखांचे आहेत. त्यामुळं तो सुद्धा मुद्दा हा त्यांच्या बाजूनं जातो. त्यानंतर जे विश्वजित कदम आहेत, तर त्यांच्या मतदारसंघातले पृथ्वीराज देशमुख असतील, म्हणजे ज्या विश्वजित कदमांचा वाटा हा विशाल पाटील यांच्या निवडणुकीमध्ये अतिशय सिंहाचा राहिलेला आहे. पण त्याच मतदारसंघामधील जर पृथ्वीराज देशमुख जर उभारणार असतील लोकसभेला, तर विश्वजित कदमांची भूमिका, त्यांच्या कार्यकर्त्यांची भूमिका नेमकी काय राहते याच्याबद्दल सुद्धा एक प्रश्न आहे. जयंत पाटील यांनी मात्र विशाल पाटील यांनी विरोध केलेला होता. पण यावेळेला मात्र जयंत पाटील हे पूर्वी पृथ्वीराज देशमुख यांचे नेते राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांचेसुद्धा संबंध अतिशय जिव्हाळ्याचे राहिले आहेत. त्यामुळं विशाल पाटील आणि जर पृथ्वीराज देशमुख यांच्यात लढत झाली तर जयंत पाटील यांची भूमिकासुद्धा अतिशय निर्णायक ठरणार आहे. आणि ज्या पद्धतीने संजय काकांची एक प्रतिमा होती, त्या पद्धतीनं पृथ्वीराज देशमुख यांची प्रतिमासुद्धा धर्मनिरपेक्ष पद्धतीची आहे. म्हणजे कडेगावचा मोहरम असेल किंवा अनेक ठिकाणी पृथ्वीराज देशमुख हे म्हणजे कट्टर हिंदुत्ववादी अशी त्यांची प्रतिमा नाही आहे. त्यामुळं ती धर्मनिरपेक्ष प्रतिमाचा सुद्धा त्यांना फायदा होऊ शकतो. त्यामुळं जर पृथ्वीराज देशमुख आणि विशाल पाटील यांची लढत झाली तर निश्चितपणे ती रंगतदार होईल. विशाल पाटील यांचं एक प्लस पॉईंट म्हणजे त्यांची लोकसभेतील भाषणं अतिशय चांगली गाजलेली आहेत. पण संजय काकांची तशा प्रकारची कुठलीही भाषणं आणि कुठलेही प्रश्न गाजलेले नव्हते. पण पृथ्वीराज देशमुख मात्र विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करत होते. त्यामुळे ते सुद्धा लोकसभेत प्रश्न उपस्थित करतील अशा प्रकारची स्थिती आहे. कारखान्यांच्या बद्दल म्हणायचं गेलं तर दोघांचेही कारखाने भाडेतत्त्वावर दिले गेले आहेत. म्हणजे विशाल पाटील यांनी सुद्धा आपला कारखाना दत्त इंडियाला चालवायला दिलेला आहे आणि जो डोंगराई साखर कारखाना हा सुद्धा पृथ्वीराज देशमुख यांनी ओंकारेश्वर शुगरला चालवायला दिलेला आहे. त्यामुळे त्या बाबतीत सुद्धा दोघांच्यामध्ये तुल्यबळ स्पर्धा आहे. त्यामुळे जर यदाकदाचित जर पृथ्वीराज देशमुख आणि विशाल पाटील असं संभाव्य लढत झाली तर मात्र अतिशय चुरशीची ती लढत होईल. अशा प्रकारची भाजप सध्या अपेक्षा करताना दिसते आपल्याला.